वीज अंगावर पडून भोरवाडी येथील महेश दशरथ भोर हा युवक जागीच ठार झाला। ही घटना आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली। महेश आपल्या पडवीमध्ये झोपला होता। अचानक जोराचा वारा आला, विजांचा कडकडाट सुरू झाला। चुलत्याच्या घरामध्ये झोपायला जात असताना अचानक वीज अंगावर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान 5 वर्षापूर्वी याच ठिकाणी बैलाच्या अंगावर वीज पडून बैलही जागीच ठार झाला होता। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंगजी पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कुटुंबांचे सांत्वन करून शासनाकडून त्यांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून तातडीने या कुटुंबाला मदत करा अशी विनंती केली। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स। बाहेर निघाला होता बाहेर गेला ना, बाहेर गेला होता निघाला त्या खांबळ्यावरचं ॲक्सिडेंट त्याचं काही लई खर्च आहे असं पण काही नाही मिळून येतं। पण आता गोठ्याकडे झालं यांचं गेली 2 वर्षात का नाही 5-6 वर्ष 5 वर्षामध्ये 3 वेळा झाली। ते बसायच पाहिजे हो कारण ते केंद्रच झालं तयार तिथं ऑटोमॅटिक। आमच्याकडे पण रात्री एका नारळा झाडावर वीज पडली, जराच बेले करायची वरून झाड पिंपळवणीला पण त्याच झालं ना परवा। रात्री किती 3:30 वाजता पडली, लाईट गेली ना, पाऊस चालू झालं, खिडकीतून जी वीज दिसली त्यावेळेस मी ते कंप्लेंट पाहिलं गेलेली तिथं खाली आपल्या बॅक साईडला शरीर काय असं भाजलं वगैरे थोडस इथले केस छातीवरची थोडस चेन कशी आता वीज पडून त्याचा मृत्यू झालाय तो अत्यंत दुर्दैवी आहे, दुःखद घटना आहे। आणि हाताशी आलेला मुलगा 28 वयाचा त्याचं नुकतंच आता ही सगळी मंडळी सांगतात की यंदाच्या वर्षीचं लग्न पण करायचं चाललं होतं। रात्री 3 वाजता हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आला आणि गोठ्यातून तो पाऊस आला म्हणून जरा बाहेर पडला आणि वीज पडून त्याचं जे झालं आहे ते अत्यंत दुःखद घटना आहे। शेवटी निसर्गाच्या कोपासमोर काय कोणाचं चालत नाही, पण निश्चित प्रकारे या घटनांपासून एखाद्याचा जीव वाचू शकतो। लाईटनिंग ट्रॅपरसारखं एखादं युनिट जर तिथं बसवलं, जिथं आपण ठिकठिकाणी मी पाहतो की बघतो की एखादी उंच इमारत असेल त्याच्यावर बसवा, नाहीतर एखादा खांबळा उभा करून तो जर बसवला तर शेजारच्या परिसरामध्ये जवळपास 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये वीज पडत नाही। ते खांबळा ते वीज जे असेल ते अट्रॅक्ट करून घेतं आणि ती वीज मग ते अर्थिंग वगैरे करून ते जमिनीमध्ये मुरली जाते। आणि यांनी सांगितलं की 3दा तिथं अशी घटना घडलेली आहे, आधी पण एक जनावर त्याच्यामध्ये मृत्यू पावलेला आहे। तर निश्चित प्रकारे लाईटनिंग ट्रॅपर बसवण्यासाठी मी MSEBचे अधिकारी किंवा आम्ही कॉन्ट्रिब्युशन करून किंवा मी वैयक्तिकरित्या मदत करून तिथं उभं करण्याचा प्रयत्न करणार आहे। तहसीलदारांनी त्यांना लगेचच फोन करून मला ते सकाळी मी उठलो आणि मला हे कळाले म्हणून मी आधीच आले, ते कळून त्यांच्या शासन पातळीवर त्याला या नैसर्गिकच्या आपत्तीमुळे जो मृत्यू झाला आहे त्या माध्यमातून शासनाकडून त्याला मदत व्हावी याच्याकरता तहसीलदार आणि कलेक्टरकडे पाठपुरावा करून त्या कुटुंबाला मदत मिळावी याच्यासाठी आम्ही वैयक्तिकरित्या प्रयत्न करणार आहे। पण सर्व ग्रामस्थांना आणि विशेषतः बोरवाडी येडगावकरांच्या जनतेला किंवा
जुन्नर तालुक्याच्या जनतेला माझं हे सांगणं असणार आहे की आपण गावची बैठक घ्या प्रत्येक गावामध्ये आणि त्या बैठकीमधून गावची जी उंच इमारत असेल, मग एखाद्याचं घर असेल किंवा ग्रामपंचायत इमारत असेल, एखादी इमारत असेल, एखादी शासकीय इमारत असेल, त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी लाईटनिंग ट्रॅपर बसवणं हे अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून भविष्यात पण अशी घटना घडायला नको. जिथं जिथं जसं बसवलेलं आहे की तिथं आपण त्या समस्या बसून भविष्यामध्ये वाचलेलं आहे. मी आमच्या ते तरुण बांधवांच्या प्रति भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि दुःख यांचं कुटुंबातलं सावरण्याजोगं नाहीच किती शब्दात बोललो तरी याला वेळ आणि काळच उत्तर आहे. पण सर्वांच्याच मदतीने, सर्वांच्या एकोपाने इथे जे काही आमचे तरुण मित्र सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत ते मी अशाच पद्धतीने त्यांना धीराचा आधार सगळ्यांनी दिला तर निश्चित प्रकारे दुःखातून सावरण्यासाठी त्यांना नक्कीच प्रकारे मदत होईल.